Prasad is on the bowling mark now. प्रसाद सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला. विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला आणि तेच संपासने सांगितलं इट्स अ नो बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकाला आता सुरुवात या ठिकाणी झालेली आहे जय हनुमान पुंडा संघासाठी आणि अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. चला मॅच सुरू करा. टीम चावे आज ही 12 संघांचा पूल तुम्ही या ठिकाणी बघणार आहात. यानंतरचा जो सामना होणार आहे तो जय गावदेव ना खांडवल आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी कोदिवली. सर चेक करायचं आहे का सर? तुम्हाला चेक करायचं आहे? येस. कोणत्याही संघाला टीम उभा नाहीये. जर अंपायर्सनं सांगितलं आम्हाला तर डेफिनेटली चेक करू. वाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने या ठिकाणी षटक सुरू केले प्रसादनं. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकाला आगाज करत असताना जय हनुमान पुंडास. पॉवर प्लेची ओव्हर ही अत्यंत महत्वपूर्ण ओव्हर असते प्रत्येकी टीमच्या दृष्टिकोनातून. स्मॅश केल्या समोर. व्हॉट अ ग्रेट शॉट. ब्युटिफुल टायमिंग. एक्सलंट स्ट्रोक. बॉल आउट टॉप द ग्राउंड. येतोय सिक्सर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. मॅग्निफिसंट हिट. काय टायमिंग होतं आणि तो बॉल सर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा भव्य सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला आणि या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेलाय 7 वर. रियांश 11 चावे प्रत्येक वेळेला आर्ग्युमेंट करू नका. या ठिकाणी बघा जर पुन्हा आर्ग्युमेंट जर तुमची असेल तर इथून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा प्रसाद. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि येतोय डॉट बॉल. चांगला खेळ राहिला होता जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये याच रियांश 11 सावेचा. परंतु आता या स्पर्धेमध्ये तो मोमेंटम तो खेळ आज आपल्याला बघायला मिळेल का? मिसॅमिंग आहे. बॉल हवेत. बिडॉनचा फिल्डर डाऊन दी बॉल. झेलची संधी आहे. पकडलाय झेल. पहिला धक्का लागतोय जय हनुमान पुंडा संघाला. त्या ठिकाणी होता चेंडू खाली. चांगला झेल त्यानं पकडला आणि पहिला धक्का लागला. देवेंद्रच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला परंतु तेथे जास्त मोठा डाव त्याला साकारता आला नाहीये. याचं कारण विकेट प्राप्त केली प्रसादनं. धावफलकावरती 7 असताना पहिला धक्का लागलेला आहे. न्यू बॅटर सचिन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय की कानपेचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक
वरिष्ठ नागरिक मी त्यांना विनंती करतोय की निसंकोचपणे तुम्ही आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या गावची स्पर्धा आहे, आपली घरची स्पर्धा आहे. कुठल्या प्रकारचा संकोच मनामध्ये न बाळगता तुम्ही नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्या. बॉल तयार. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती सचिन आलाय. लवकर यावं लागलं अगदी व्हेरी फर्स्ट ओव्हरमध्ये त्याला यावं लागले. आल्या आल्या कट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, झेल सुटल्या आणि बॉल आता सर बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय. येतोय चौकार. करत असताना त्या ठिकाणी चौकार प्राप्त केला. धावा धावफलकावरती या चौकाराच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत. पूल करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील, फिंगर गोज अप. आणखी एक धक्का लागलेला आहे या ठिकाणी जय हनुमान पुंडा संघाला. लागोपाठ मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स प्राप्त करताना प्रसादला तुम्ही पाहिलं आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केलेत. 11 धावा या धावफलकावरती असताना जय हनुमान पुंडा संघाला लागलेले आहे आणि त्याच्यामुळे आता इथून जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण ऑलरेडी 2 धावा तुम्ही कमी आहात टार्गेट पासून. म्हणून इथून आता जय हनुमान पुंडा संघाला तो विचार ध्यानात घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे. प्रसादला आतापर्यंत 2 सफलता मिळाल्यात. चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या लेंथवर त्याची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, चांगला बाउन्स प्राप्त केला. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळते. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 11ला 2 गडी बाद. नेक्स्ट मॅच मध्ये जय गावदेव खांडवलच्या विपक्षामध्ये गावदेवी कोलिवली असा सामना तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. खांडवल संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टीम कोलिवली कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. अकरा धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली राहिली. चला सेकंड ओव्हर सुरू करा. रियांश 11 चावीनं आज भरपूर वेळ घेतलाय. कृपया मित्रांनो, जो टायमर सुरू आहे ऑलरेडी आम्ही तुमच्यापर्यंत वेळ पोहोचवली होती. त्या वेळेमध्ये तुम्हाला षटकं कंप्लीट करायचे. निहाल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये निहाल आणि डॉट बॉल निहालनं आपल्या षटकाला सुरुवात केली. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप आहे. प्रदीप आणि संदीप ही जोडी आता मैदानात. मला वाटतं प्रदीप आहे स्ट्रायकिंग एंडला. प्रदीपच्या विरुद्ध चांगला फुल लेंथ. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सहजगती 48 धावांचं लक्ष पार करण्यात आलं होतं आणि तो इंटेंट असेल इथे चांगल्या धावा बनाव्या 4 ओव्हर्समध्ये. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल आता निघालाय बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बीट करून वेगानं सरसावतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार.
कडा घेत असताना बॉल सरळ बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं, परंतु जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट मात्र त्या ठिकाणी प्राप्त केल्या बॅटरनं. पुन्हा एकदा निहालचा बॉल वेगवान फुलर लेन तो ऑन साईडला टर्न केला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी होती. पार्टनरशिप करावी लागणार आहे कारण ती भागीदारी दिसत नाहीये. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला, देवेंद्रने एक षटकार मारला, तो आउट झाला. त्यानंतर बॅटर सचिनच्या बॅटमधून एक चौकार आला, तोही लवकर बाद झाला. म्हणजे कुठेतरी एक चांगला स्टँड मिळणं, दोघांमध्ये चांगली भागीदारी होणं गरजेचे आहे. ती भागीदारी दिसून येत नाहीये. तो प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. ऑन द राईट थ्रू दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. झेल जरूर होता त्या ठिकाणी, परंतु झेल पकडता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला. कॅचेस ऑन द मॅचेस, कालही आपण कॅचेस विषयी चर्चा करत होतो की झेलाला फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पकडो कॅच जीतो मॅच. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा तुम्हाला बघायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न होता, सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर तुम्ही पाहतात. 18 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. 18 रन्स ऑन द बोर्ड नाव. सेकंड ओव्हर मध्ये चांगला बॅक केला निहालनं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर पलटवार चांगला आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेहल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुन्हा सरळ विकेट किपरकडे फुल लेंथ बॉल टाकला होता आणि याच्यानंतर पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. सातत्याने तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न कराल तर डेफिनेटली बॉलर्स त्याचा फायदा घेतील. डॉट चेंडू आणखी एक बघायला मिळाला आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड नाव. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 9च्या सरासरीनं या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. 9 दुने 18. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक आणि दिगंबर गोलंदाजी करण्यासाठी तो स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रदीपला तुम्ही पाहतात. राईट आर्म ओव्हर द विकेट दिगंबरचा पहिला बॉल बॅटची आतली कडा. बॉल मागे येतोय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलवरती येणार. वेळ होती तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु इथून धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे कारण रनचेज मोठ्या वेगानं होत आहेत. आपण मागच्याही सामन्यामध्ये बघितलं धावांचा पाठलाग प्रचंड वेगानं होतोय. त्याच्यामुळे पहिल्या डावात तुम्हाला इथून चांगल्या धावा सेट कराव्या लागतील, उभाराव्या लागतील, तेव्हा तुम्ही कुठे एक चांगला चॅलेंज द्याल प्रतिस्पर्धी संघाला. पुन्हा एकदा दिगंबर कमी गतीने टाकलाय. ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑन ला फिल्डर आहेत. झेल पकडलाय त्या ठिकाणी. धक्का लागेल. आणखी एक जय हनुमान पुंडा संघाला. संदीप सातत्याने स्ट्रगल करत होता, चाचपळत होता आणि फायनली तो आउट देखील आता झालाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनला चांगला झेल पकडण्यात आला. अगदी पॅरल स्ट्रोक होता, फ्लाईट स्ट्रोक पाहायला मिळाला. जास्त उंचावरून खेळताना आलाच नव्हता बॅटरला आणि
दिगंबरला ही पहिली सफलता त्या ठिकाणी मिळालेली आहे. 19 धावा, 19 रन्स. नेक्स्ट मॅच खांडवलच्या विपक्षामध्ये कोदिवली. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग पार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलाय, खेचला बॉल ऑन साइडला पूल करत असताना, परंतु इथेही प्रॉपर टायमिंग एलिव्हेंट करता आलं नव्हतं आणि आणखी एक धक्का लागलाय. लागोपाठ 2 सफलता मिळून देत असताना आपल्या संघाला दिगंबर. झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद होतो आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दिगंबर आला. या स्पर्धेमध्ये नितेश दादा पाटील वन मॅन शो, त्यांच्याकडून लागोपाठ 3 चौकार, लागोपाठ 3 षटकार आणि विकेट. हॅट्रिकसाठी सर्व संघांना जोपर्यंत फायनल मॅच होईपर्यंत हे पारितोषिक आता या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी असेल. दिगंबरकडे जरूर हॅट्रिकची संधी होती, मात्र डॉट बॉल आला आणि याचबरोबर 19ला धावफलक स्थिर आहे. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम रियांश 11 सावे. पुन्हा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. धावबादची संधी असेल, चांगला प्रयत्न केला, परंतु एक धाव त्या ठिकाणी फलंदाजांनी पूर्ण केले आणि या एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 20वा. लेग बाईटचा इशारा येतोय. 20 रन्स ऑन द बोर्ड नाव. लॉस ऑफ 4 इम्पॉर्टंट विकेट. टॉप ऑर्डरचे 4 खेळाडू लवकर आउट झाल्यानंतर आता कुठेतरी संघर्ष वाढलेला आहे आणि त्या संघर्षातून आता एक विजयाच्या ॲटिट्यूडनं इथून खेळ आपल्याला बघायला मिळेल का? निडरपणे फलंदाजीतून फलंदाजी करणार का? अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. फलंदाजांना मात्र त्याची उत्तरं द्यावी लागतील. दिगंबर फुल टॉस आहे, मिस टायमिंग. याही वेळेला बॉल हवे त्या स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि इथे कॅस्ट्रॉप. जीवन दान मिळालंय. 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या मिळतील आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 22वा. 22 रन्स ऑन दी बोर्ड नाव. फक्त आणि फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण धक्के दिगंबरच्या ओव्हरमध्ये त्याने दिले. विपुल अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लास्ट ऑफ द इनिंग 4थं षटक आणि विपुलचा वापर आता रियांश 11 सावेच्या वतीने करण्यात आलेला आहे. मागच्या 3 षटकांचा आपण विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा होत्या. जय हनुमान पुंडा संघासाठी 11 धावा आल्या, परंतु निहाल 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्यानंतर दिगंबरनं फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 22 धावा या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेल्या आहेत. इथून धावा आता वाढवाव्या लागणार आहेत. 15 ते 20 धावांचं हे षटक बघावं लागेल. हेलिकॉप्टरचा अंदाज फ्लिक केलाय, बॉलला थेट पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. येतोय सिक्सर. मॅग्निफिसंट हिट. काय फटका होता, ताकद झोकली त्या फटक्यामध्ये आणि बॉटमहँडचा देखील चांगला वापर करत असताना रिस्टमध्ये पॉवर आहे ते दाखवलं बॅटर. वन्सच्या बॅटमधून आलेला
हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळेल आणि या षटकाराच्या मदतीने धावा 28 धावफलकावरती लागलेल्या आहेत. 28 रन्स ऑन द बोर्ड नाव. याच फटक्यांची गरज आहे. चर्चा आपण तीच करत होतो की येथून मोठे फटके येणं गरजेचं. 15 ते 20 धावांचं हे षटक त्यांना शोधावं लागेल, तेव्हा कुठे एक तुम्ही फायटिंग टोटल सेट कराल. कारण 4 षटकांच्या मॅचमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला 41 पहिला उद्दिष्ट असतो की 40 धावांपर्यंत आपण जावं. आणि तोच प्रयत्न आता सध्याच्या घडीला दिसून येतो बॅटर वंशचा. षटकार आला विपुलच्या विरुद्ध. ओ क्लीन बोल्ड, अराउंड द लेग, त्रिफला उद्ध्वस्त केला. षटकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना खेळाडूतोय बाद. 5वा धक्का. अठ्ठावीसावा धावफलकावरती जय हनुमान पुंडा संघ खेळतो आणि पुंडासचे आदरणीय कैलाजी शेलार यांचे या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक स्वागत. लॉफ्टेड इट ओव्हर पिच बॉल मिड विकेटच्या पलीकडे येतोय. दमदार सिक्सर. सन्माननीय कैलाजी शेलार यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे आणि आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या सिक्सरच्या सहाय्यानं धावफलक आता गेलेल्या धावफलकावरती 34 34 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पुन्हा एकदा पूल करायचं होतं. बॅटचा कनेक्शन तेथे प्रॉपर बघायला मिळत नाही आणि विपुलनं चांगला पलटवार केला. विपुल पहिल्याच बॉलवर सिक्सर आला, त्याच्यानंतर विकेट आली, पुन्हा सिक्सर आल्या, परंतु त्याच्याकडे एक क्षमता आहे बॅक करण्याची. धावसंख्या धावफलकावरती 34 34. एखादा आणखी मोठा फटका इथून येणं गरजेचं असेल फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. सोडून दिल्या बॉल. पंच आपल्याकडे वळत आहेत. खूप जास्त बाहेर हा चेंडू होता आणि तेथे मिळेल अतिरिक्त धाव. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना आता 35 वर जाऊन पोहोचले. 35 रन्स ऑन दी बोर्ड नाव. गावदेवी कोदिवलीच्या विपक्षामध्ये खांडवल असा सामना तुम्ही बघणार आहात. येथून 35 धावफलकावरती आणि अजूनही मी म्हणेल एक मोठा फटका येणाऱ्या 2 बॉलमध्ये आला तर एक डेफिनेटली फायटिंग टोटल ही स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळेल. ओव्हर द विकेट. थोडासा खाली राहणारा बॉल. साईड गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल त्याचा बाउन्स घेत नाहीये आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लसित मलिंगाला तुम्ही अशाच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहिलं. त्यानंतर भारतीय संघाचा महाराष्ट्रातील पुण्यातील केदार जाधव, ज्या खेळाडू तुम्ही अशाच पद्धतीने साईड आमनं गोलंदाजी करताना बघितलं. शेवटचा बॉल आणि ते वळवलं ऑन साईडला. वेगानं सरसवतो वेकेंड एरियामधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. धावा धावून पूर्ण करतायत, परंतु हा बॉल सरळ सीमेच्या बाहेर गेलाय आणि धावा मिळतायत 4. चौकार आलाय शेवटच्या बॉलवर आणि धावफलक 39 आकड्यावरती. 40 धावांचं लक्ष. कैलाजी शेलार यांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये आपण यावं.
सुभाषजी तारे आणि कैलास शेलार यांच्या शुभास आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. एका बाजूला चला एका बाजूला फ्रेंड सर्कल ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आपला सरपंच. सरपंच चषक म्हणजेच आपला सरपंच असा कॉल होता आणि तेच आलेलं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. खांडव संघानं टॉस जिंकलाय. सौरभ, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. दाडेफिकी जिंकलेले, काय निर्णय? बॅटिंग. फलंदाजी काय करणार आहेस? कारण या क्रीडांगणावर धावांचा पाठलाग होतोय, तरी तू बॅटिंग करणार आहेस, यामागचं कारण? काय नाही, आमचा नॅचरल गेम आहे. पहिले बॅटिंग करू, चांगला स्कोअर करू, त्यानंतर ते डिफेंड करू. इनिशियल ओव्हरमध्ये कोणते असे बॅटर आहेत तुला वाटते की जो चांगला स्टार्ट मिळून देतील? योगेश्वर आहे, निखिल आहे, रोहित आहे, जय जिशेद आहे. शुभेच्छा असेल तुला या मॅचसाठी. टॉस गमावला, फिल्डिंग करायची आहे. मनासारखे घडले की मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे? नक्कीच मनासारखं घडलंय. म्हणजे तुम्हाला फिल्डिंगच करायची होती. मग काय गेम प्लॅन? प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोलिवली, मला वाटतं आता नुकतीच जी स्पर्धा, एक व्हिडिओ व्हायरल झाली, ह्याच कोलिवली संघ होता ज्याने प्रतिस्पर्ध्यांना विजय दिला होता. खरोखरच महाराष्ट्रभर तुमच्या संघाचं कौतुक झालं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा जरूर तुम्ही जे कार्य केलं, आज कुठेतरी मैत्री जपण्याचा जो प्रयत्न केला, आज खरोखरच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटने सांगितलं का क्रिकेट हा खेळ फक्त खेळापुरती मर्यादित नसून आपल्या भावना जपण्याचा प्रयत्न, या खेळामधून इतरांचा आदर करण्याचा, मैत्री भाव जपण्याचा खेळ आहे. आणि जरूर जो तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेला एक्झॅक्ट तुमच्या संघामध्ये अगोदर ही मीटिंग झाली होती की आपण असा निर्णय घ्यायचा आहे? हो, आधीच झालेली होती. खरोखरच तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही तुमच्या कार्याला सलाम करतो मित्रांनो. तर टॉस या ठिकाणी संपन्न झाला. दाडेफिकी जिंकली आहे ती गावदेव स्पोर्ट खांडवलनं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कोलिवली समोर. थँक्यू सो मच. आणि आता समालोचन कक्षामध्ये प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मंत्र मुग्ध करण्यासाठी या ठिकाणी प्रथमेश ठाकूर कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत. नेतिवली कल्याणचा आवाज आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आता तुम्ही त्यांचा आवाज ऐकता आणि खांडपेच्या स्पर्धेमध्ये पुन्हा ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. या मंचावरती आपण काही सन्मान आपण आलेल्या अतिथींचे पार पाडणार आहोत. आदरणीय कैलाशी शेलार यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मी विनंती करेन वनमॅन शो नितेश शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडायचा. मंचावरती अगदी आपण पाहिलं तर या सर्व रॉयल व्यक्तिमत्वांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करत आहोत. आदरणीय कैलाशी शेलार साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्या कार्यक्रमाच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. ऑन साइडला पहिलाच बॉल, ओव्हर दी शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन जवळ चेंडू सीमा रेषा पलीकडे, 4 धावा. पुंडसगावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेबांचा सन्मान, उपतालुका प्रमुख त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. शाखा प्रमुख स्वप्नीलजी पाटील त्यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. उपस्थित तमाम लाडक्या मान्यवरांचा पुन्हा एकदा वन मॅच शो नितेश शेठ पाटील यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एव्हरीवन. सध्या गोलंदाजाचं स्वागत केलं होतं, सचिन नामक गोलंदाजाचं स्वागत केलं फलंदाजाने चौकार आणि त्यानंतर डॉट. हरीश ऑन साइडला वळवलाय, फटका चांगला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि त्याचा फायदा उचलतोय फलंदाज पूर्णपणे. यावेळेस बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका.
पहिला देखील सुंदर होता आणि आता पुन्हा एकदा तितक्याच चांगल्या लाटमीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चॉईस करायच्यात 8 झालेल्या आहेत. सचिन पुढचा बॉल ओव्हर द विकेट आला तो ऑन साइडला स्वीप करतोय. पेटंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडू सलगचा दुसरा हा येतोय चौकार. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न करतो. विकेट शॉर्ट थर्ड मध्ये बॉल चांगला होता. चेंडू कुठे खराब नव्हता पण चांगलं बुद्धी चातुर्य दाखवलं फलंदाजांना. मिळाले सिंगल धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे 13 वरती सध्या 3 चौकार ठोकले बॅटर हरेश आणि त्यानंतर सिंगल काढून दिगंबरला स्ट्राईक वरती त्यांना आणलं. धावफलकाचा विचार केला तर सध्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. पुढील बॉल ओव्हर द स्टंप्सला ऑन साइडला पाठवला. भिरकावून दिलाय. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना चेंडू थेट चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स ओव्हर दी रोप. 4 धावा. षटक क्रमांक पहिल्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 17 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावफलक बॅटिंग करत असताना 40चा पाठलाग करतायत खेळाचा उत्तरार्धामध्ये टीम रियांश 11 सावे. तर अगदी आपण पाहिलं जय हनुमान पुंडा संघाचा 12 खेळाडू योग्य त्या गणवेशात नाहीये. प्रॉपर ड्रेस कोड मध्ये नाहीये. सो जे 2 धावांची पेनल्टी आहे ती आपण ऍड आता करत आहोत. सो पेनल्टी ऍड केल्याच्या नंतर टोटल आता 19. धावा धावफलकावरती. 19 करायच्या 40 19 झालेल्या आहेत. सो समीकरण आता पूर्णपणे खुलं झालंय रियान स्पोर्ट्स चावे या संघासाठी. फार इझी इक्वेशन आहे. चला थोडा वेळ कमी घ्या विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. यानंतर जय गावदेवी कांडवल विरुद्ध गावदेवी कोळिवली मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती भरत. पहिलाच बॉल अगदी फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मध्ये मिस्टेक आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता जरूर. राऊंड द लेग्स. लेग स्टंप सोडून हा चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावांनी धावसंख्या 20. अर्धा पल्ला पार पाडला. येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात 20. स्लोअर वन होता. सोडून दिला पुन्हा एकदा. यावेळेस निर्णय चुकला फलंदाजाचा. संभ्रमात टाकणारा चेंडू. कदाचित खेळले असते, इतका वेळ होता, खेळले असते तर चांगल्या धावा मिळाल्या असत्या पण फलंदाजानं शॉट ऑफर केला नाही. बॉलिंग मार्कमध्ये भारताना आपण पाहतोय या संघातील अनुभवी खेळाडू सध्या. पहिल्या गोलंदाजावरती वार केला. सचिन वरती काउंटर अटॅक झाला. दिमागतीचा बॉस करतो. विकेट फक्त कट केल्या, दिशा दिल्या. 2 मिळू शकतात सहज पण घेतील का फलंदाज रिस्क आणि डेफिनेटली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन पॉपिंग क्रेस मध्ये सेफली पोहोचलाय असं वाटतंय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्यात आलाय. डायरेक्ट हिट झाला होता. फार दूरवरून डायरेक्ट हिट गोटी नेम झाला म्हटलं जातं. थेट यष्टांवरती बॉल आदळला. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा फलक पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती नियांशू गायकर आम्हाला माहिती देतात 22-22. 40 करायच्यात 22 झालेल्या आहेत म्हणजे विजयासाठी आता अवघ्या 18 धावांची गरज आहे. भारत तयार गोलंदाजी मार्कवर. हो स्लोवर पण बघा फसवे चेंडू. मी यापूर्वी उल्लेख केला की फिरकीपट्टू आले तर तारांबळ होते फलंदाजांची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे.
जितके स्लो बॉल तितके फलंदाज जास्त फसतायत. थांबून खेळण्याचा वेळ आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही थांबून मोठा फटका खेळू, पण हाती येतंय अपयश वारंवार. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल खांडवळ आणि गावदेवी कोळिवलीमध्ये. त्यानंतर लगेचच इथून जो संघ जिंकेल आणि पुढच्या सामन्यातून जिंकेल त्यांची 3 ओव्हरची मॅच आपण खेळवणार आहोत, लक्षात ठेवा. कारण काल देखील आपण तेच केलं. वरचा लॉट प्रथमतः आपण क्लिअर करतो. पण मॅनेजमेंट टीमने जर निर्णय घेतला तर कदाचित पुढील सामना न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि महापोलीमध्ये देखील खेळावा लागेल. सो जो तुम्हाला वेळ दिलेला आहे त्या वेळेवरती तुम्ही रिपोर्टिंग करा, विनंती आहे. जो टाइम तुम्हाला दिलाय, अंजूर आणि महापोलीचे जर काही प्रतिनिधी ऑनलाईन पाहत असतील किंवा इथे मैदानावर आले असतील, त्यांनी सांगा जर कदाचित फेरबदल झाले तर तुम्हाला खेळावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्या. सो जो रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलेला आहे तेव्हा आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओव्हर द विकेट स्मॅश केलाय, फटका चांगला आहे. फिल्डर होते त्यांचा आवाक्याच्या बाहेर, पॉइंटला खराब फिल्डिंग, चेंडू सीमा पार, 4. $27 runs on board. दिगंबर यावेळेस दूर ठेवला गेला, अवे फ्रॉम द बॉडी. स्मॅश करण्याचा प्रयत्न, लेग स्पिन करतात. चौकार अडवणं गरजेचं होतं, पण थोडा दूर होता खरं तर त्या फिल्डर पासून देखील. प्रयत्न तर भन्नाट केले होते फिल्डरने, पण बॉल थोडा दूर राहिला, त्याचा फायदा मिळाला. फलंदाजाला मिळाला 4. धावसंख्या आता टोटल 27 वर. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. शॉर्ट तर शॉर्ट पॉइंट डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन समोर, वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि डीप मध्ये स्वीप कव्हर तैनात करण्यात आला. चला सावे संघ, फलंदाज आपण एकत्र येऊ नका वारंवार, बिकॉज 12 संघ आहेत, शेड्यूल मध्ये ढिले व्हायला नको. काल एक मॅच कमी झाली, त्या अनुषंगाने मॅचेस योग्य वेळेवरती झाल्या, अन्यथा 2 ओव्हरच्या कराव्या लागल्या असत्या. शफल झालाय ऑफ स्टंपच्या बाहेर, बॉल हवाई सफरवर, लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे हुक केला आणि 6 धावा बुक देखील केल्यात. सिंगल इथे मात्र एकवटली जाते, फार वेगानं धावसंख्या ते पूर्ण केली गेली. धावसंख्येचा विचार केला तर न्यायशू गायकर माहिती देतील. 34 विजयासाठी तर अवघ्या 6 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 40चं टार्गेट आहे आणि पाठलाग करताना पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर दमदार बॅटिंग सुरुवातीला झाली आणि आता मात्र आपण पाहतो इथून या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत बनवली आहे. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता आपण पाहतो एकंदरीत 38 वर. 2 धावांची आता फक्त गरज आहे या सामना जिंकण्यासाठी. खेळाच्या उत्तरार्धात बॅटिंग करत असताना यश 11 चावे संघाला. पुढील सामना कोणत्याही प्रकारचा क्षणाचाही विलंब न करता लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. गावदेवी खांडवळ आणि गावदेवी कोळिवली. अवघ्या 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे वन साइड डॉमिनेशन. ज्या प्रकारे आमचे वन साइड हिरो, वन मॅन शो नितेश शेट पाटील आहेत, त्याप्रमाणे या मॅच मध्ये सावे संघाने एकतर्फा विजय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. स्लोअर वन ऑन साइडला पिक करता आला नाही. बॉल बराच काळेमध्ये झेल घेण्याची शक्यता आणि एक सोपा झेल. आणखीन एका विकेटचं पतन मैदानामध्ये. दिगंबर बाद होतोय.
दिगंबरने वैयक्तिक जवळपास 18 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. गोलंदाजी करताना देखील इम्पॉर्टंट 2 विकेट त्याने मिळवल्या आणि अवघ्या 3 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. एक आली ती लेग बायशी होती, सो ती बॉलरच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. त्यामुळे दिगंबरने आज इम्प्रेस केलं. चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी त्याने केली. लास्ट ओव्हरमध्ये ज्या विपुलच्या अगेन्स्ट 17 आल्या त्यामुळे मॅच लांबवली. कदाचित तिथे देखील इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळाला असता तर कदाचित इतक्यात सामना संपन्न झाला असता. पण असता नसता जर तर या गोष्टींना क्रिकेटमध्ये तितकंच महत्त्व दिलं जात नाही, पण त्याशिवाय क्रिकेटही नाही. अवघ्या 2 धावांची गरज. बॉलर संदीप, बॉलिंग मार्कवरती तयार. पुढचा बॉल ओव्हर द स्टम्प्सनं स्लोअर वन हाताळलाय. बॉल आता चाललाय गॅपमध्ये. फिल्डर कोणताही धावत नाही आहे कारण बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रोटेक्शन नव्हतं, फायदा उचललाय. सामना संपला, मॅच फिनिश. सामना जिंकला रियांश 11 चावे संघानं. वर्ल्ड प्ले टीम चावे अभिनंदन. सामनावीराकडे आपण बघतो दिगंबर या मॅचचा हिरो. दोन्ही संघ लाईनअप करायचं, शेक हँड करायचं आणि मगच मैदान सोडायचा. गोष्टीशी नोंद घ्या. या स्पर्धेचा डिसिप्लिन जर गाईडलाईन आहे तर तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. आणि दिगंबर आपण मंचावरती या पहिले. मॅन ऑफ द मॅच आदरणीय कैलाशी शेलारना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर द्यायचा दिगंबरला. दिगंबर आपण मंचावरती यायचं लगेच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करा. चला, खांडवळ आणि कोळिवली मैदानाचा आपण ताबा घ्यायचा लगेच. दिगंबर चला आपण मंचावरती यायचं लगेच. सामनावीराचा किताब त्याला देऊन सन्मानित आपण करणार आहोत. 18 धावा वैयक्तिक बनवल्याने गोलंदाजी करताना 2 विकेट देखील मिळवल्यात. कोळिवली संघ, गावदेवी कोळिवली आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. विनंती आहे. बघा, अजूनही नवीन संघानं मैदानाचा ताबा घेतलेला नाहीये. सामना 3 षटकांचा खेळवला तर मॅनेजमेंट जबाबदार राहणार नाही, लक्षात ठेवा.